अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। स्वामी तू माझा आधार या आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज मी तुम्हाला गुरुपौर्णिमेपर्यंत स्वामींच्या सर्वात प्रभावी सेवा 7 दिवसाची, 5 दिवसाची किंवा 3 दिवसाची किंवा 1 दिवसाची किंवा आजपासूनच गुरुपौर्णिमेपर्यंत आपण कोणकोणत्या सर्वात प्रभावी सेवा कराव्यात याच्याविषयी माहिती सांगणार आहे। तर बघा 29 जुलै 2026 या दिवशी गुरुपौर्णिमा आहे। तर गुरुपौर्णिमेपर्यंत आपण जर स्वामींच्या या सर्वात प्रभावी सेवा केल्या तर स्वामींची कृपा तुमच्यावर नक्की होईल आणि तुम्हाला स्वामी कृपेची प्रचिती येईल। बघा प्रत्येक क्षणी श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या सोबत असतात। आपल्याला दुःख झाले की त्यांनाही आपली काळजी असते। जेव्हा आपण संकटात असतो तेव्हा जर आपण श्री स्वामी समर्थ महाराज यांना अगदी मनापासून हाक मारली तर नक्कीच श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या त्या हाकेला धावून येत असतात आणि आपल्याला त्या संकटातून अडचणीतून बाहेर काढत असतात। स्वामीच आपल्याला मार्ग दाखवत असतात। स्वामी आपल्या भक्तांना कधीही काहीही कमी पडू देत नाहीत। खडतर तपस्या करून घेतील, आपली परीक्षा घेतील, परंतु एक दिवस इतके भरभरून देतील की आपण त्या गोष्टीचा कधी विचार सुद्धा केलेला नसेल, कधी आपण त्या गोष्टीची अपेक्षा सुद्धा केली नसेल। म्हणून तुम्ही स्वामींची कोणतीही सेवा करताना ती सेवा अगदी मनापासून पूर्ण श्रद्धेने, पूर्ण विश्वासाने करा। तुम्हाला स्वामी कृपेची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही। तर बघा गुरुपौर्णिमा हा दिवस आपल्या स्वामी भक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। गुरुपौर्णिमा हा दिवस स्वामींच्या चरणी आपल्या निष्ठा समर्पित करण्याचा दिवस आणि गुरूंच्या प्रती आपल्या असलेल्या सद्भावना साधनेतून व्यक्त करण्याचा दिवस। म्हणून गुरुपौर्णिमेपर्यंत आपल्याला जमतील तशा आपल्याला सेवा करायच्या आहेत। तर बघा आपण नित्याचे कर्म सोडून स्वामींची सेवा जप करत राहिलो तर हे स्वामींना आवडणार नाही। म्हणून आपण नित्यकाम आटपून म्हणजेच रोजचे काम आटपून आपल्याला त्यातून थोडा वेळ काढून स्वामींची सेवा करायची आहे। या खालीलपैकी कोणतीही एक सेवा करून आपण गुरुपौर्णिमा साजरी करू शकतो। तर बघा या प्रत्येक सेवा सुरू असताना श्री स्वामी समर्थ महाराज आपल्याला त्यातून काही ना काहीतरी बोध देत असतात। आत्मपरीक्षण करताना आपल्यातील चुकांना आरसा दाखवतील आणि आपल्याला कुठे कुठे सुधारायला हवं आहे ते आपल्याला समजेल। तर गुरुपौर्णिमेपर्यंत स्वामींच्या सर्वात प्रभावी सेवा कोणत्या कराव्यात जाणून घेऊयात। तर बघा पहिली सेवा ती म्हणजे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 माळी जप। संकल्प करून तुम्ही या मंत्राचा जप 7 दिवस किंवा 5 दिवस, 3 दिवस किंवा 1 दिवसाची तुम्ही सेवा करू शकता किंवा तुम्ही आजपासूनच या सेवेला सुरुवात करू शकता। आणि ज्यांना श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 माळी जप करणे शक्य नसेल तर त्यांनी श्री स्वामी समर्थ या मंत्राचं अखंड नामस्मरण करायचं आहे। मग तुम्ही दिवसभरातून कोणतंही काम करताना, चालता फिरता, उठता बसता सतत तुम्हाला या मंत्राचं नामस्मरण करायचं आहे। सतत तुम्हाला श्री स्वामी समर्थ हा मंत्र तुम्हाला तुमच्या मुखात ठेवायचा आहे। तर तुम्ही ही सुद्धा सेवा करू शकता। तर दुसरी सेवा ती म्हणजे गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्ही स्वामींचा तारक मंत्र 11 वेळा किंवा 21 वेळा किंवा 51 वेळा किंवा 108 वेळा तुम्हाला जमेल तसा तुम्ही स्वामींचा तारक मंत्र म्हणू शकता। तुम्ही गुरुपौर्णिमेपर्यंत ही सेवा सुद्धा करू शकता। तर तिसरी सेवा ती म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण। बघा श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथामध्ये 1 ते 21 अध्याय असतात। तर तुम्हाला रोज 1 ते 21 अध्याय संपूर्ण एका दिवसात पठण करायचे आहेत। म्हणजे तुमचं एका दिवसात 1 पारायण पूर्ण होईल। आणि जर तुम्हाला 7 दिवसात 7 पारायण करायचे असेल तर तुम्ही अशा पद्धतीने म्हणजेच 1 ते 21 अध्याय एका दिवसात पठण करू शकता। म्हणजे तुमचे 7 दिवसात 7 पारायण पूर्ण होतील, 5 दिवसात 5 पारायण पूर्ण होतील, 3 दिवसात 3 पारायण पूर्ण होतील आणि 1 दिवसात तुमचं 1 पारायण पूर्ण होईल। जर तुम्हाला श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे पारायण कसे करावे याबद्दल 3 दिवसाचे, 7 दिवसाचे किंवा 7 दिवसात 7 पारायण किंवा 1 दिवसाचे याबद्दल सविस्तर माहिती हवी असेल तर स्वामी तू माझा आधार या आपल्या चॅनलवर
याबद्दल व्हिडिओ टाकलेले आहेत, तर ते तुम्ही बघू शकता. तर चौथी सेवा ती म्हणजे श्री स्वामी स्तवन. तुम्हाला रोज 1 वेळा पठण करायचं आहे. तर तुम्ही ही सुद्धा सेवा गुरुपौर्णिमेपर्यंत करू शकता. तसेच 5वी सेवा ती म्हणजे दत्तभावनी. रोज तुम्ही गुरुपौर्णिमेपर्यंत दत्तभावनी म्हणू शकता. तसेच 6वी सेवा ती म्हणजे स्वामींची मानसपूजा. तुम्ही गुरुपौर्णिमेपर्यंत स्वामींची मानसपूजा करू शकता. तर 7वी सेवा ती म्हणजे आपल्या देवघरात स्वामींची मूर्ती किंवा पादुका असेल तर त्यांना अभिषेक घालून स्वामींची मनापासून पूजा करून आरती करून स्वामींना नैवेद्य दाखवा. जर तुम्हाला रोज ही सेवा करणे शक्य नसेल काही कामामुळे किंवा काही अडचणीमुळे, तर तुम्ही कमीत कमी या काळात तरी स्वामींची ही सेवा नक्की करा. तर स्वामींच्या या सर्वात प्रभावी सेवा आहेत. गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्हाला यामधील ज्या सेवा करणे शक्य होईल त्या सेवा तुम्ही करू शकता. तर तुम्ही या सेवा संकल्प करूनही करू शकता. तसेच तुम्ही गुरुपौर्णिमेपर्यंत रोज अन्नदान सुद्धा करू शकता. ही सुद्धा खूप मोठी सेवा आहे. बघा, या सेवेने आपल्या प्रपंचातील अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला मिळत जातील. बघा, ही सेवा केल्यामुळे स्वामी समर्थ महाराज यांची आपल्यावर कृपा राहील. तसेच या सेवेने आपल्याला स्वामी कृपेची प्रचिती येऊ लागेल. बघा, प्रचिती विना भक्ती नाही आणि स्वामी आपल्याला प्रचिती दिल्याशिवाय राहणार नाहीत. कारण अशक्य वाटणाऱ्या गोष्टी फक्त स्वामीच शक्य करू शकतात. म्हणून आपण स्वामींची सेवा ही अगदी मनापासून पूर्ण श्रद्धेने नक्की केली पाहिजे. तर गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्ही स्वामींच्या या सर्वात प्रभावी सेवा नक्की करा. तुम्हाला याचे अनुभव खूप चांगले येतील. तुमच्यावर स्वामी प्रसन्न होऊन तुमच्या सर्व इच्छा स्वामी पूर्ण करतील. तर तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करून सांगा. आणि स्वामी तू माझा आधार या आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी स्वामी तू माझा आधार या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा. तर भेटूया असेच एका नवीन विषयावर पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.